नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी महेंद्र घारे सर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी इतिहासाचं पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणातले आपण स्वाध्याय जो आहे तो संपूर्ण बघणार आहोत। रिकाम्या जागेपासून ते मोठे मोठे प्रश्न सगळे प्रश्न आज बघणार आहोत आणि ते सुद्धा स्पष्टीकरणासहित। या नोट्स तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहेत आणि ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे। तुमची चाचणी परीक्षा असू दे, सामायिक परीक्षा असू दे किंवा वार्षिक किंवा बोर्डाची परीक्षा असू दे, सगळ्या परीक्षांसाठी ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। तर संपूर्ण मित्रांनो ही व्हिडिओ बघा खूप इम्पॉर्टंट आहे। तर जाऊयात पुढे मित्रांनो। पहिला मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिसतो, इथं उत्तरं पण मी या ठिकाणी दिलेली आहेत मित्रांनो, काय काळजी करायची नाहीये। बघा या ठिकाणी काय प्रश्न आहे की दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे की आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हणतात। मित्रांनो वॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणतात, हे लक्षात घ्या। मी उत्तर इथं दिलेलं आहे, रिकाम्या जागा तुम्हाला स्पष्ट होतील, काय प्रॉब्लेम नाहीये। तर वॉल्टेअर नाहीये, रेने देकार्त सुद्धा नाहीये, लिओपोल्ड रांके पण नाहीये, कार्ल मार्क्स सुद्धा नाहीये। तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला खूप वेळा येऊन गेलाय, त्यामुळे ही रिकामी जागा खूप इम्पॉर्टंट आहे। हा बहुपर्यायी प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे। आधुनिक इतिहास लेखनाचा जनक वॉल्टेअर यांना म्हटलं जातं। त्यानंतर पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी आपल्याला दिसतोय की आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला, तर मायकल फुको यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला। ओके की आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको यांनी लिहिला होता। ही सुद्धा रिकाम्या जागा मी जास्त काय स्पष्ट करून सांगत नाहीये। त्यानंतर पुढे आहे, पुढीलपैकी बघा कुठली जोडी चुकीची आहे आणि चुकीची जोडी जी आहे ती दुरुस्त करून आपल्याला लिहायची। बघा जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी रिझन इन द हिस्ट्री हे पुस्तक लिहिलं। त्याच्यानंतर लिओपोल्ड वॉन रँके यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हे पुस्तक लिहिलं, हे बरोबर आहे। हिरोडोटस याने द हिस्टरीज पुस्तक लिहिलं आणि हिरोडोटस यानेच इतिहास जो आहे, हिस्ट्री हा शब्द जो आहे तो सर्वप्रथम कोणी वापरला, तर हिरोडोटस याने आपलं पुस्तक जे लिहिलं द हिस्टरीज या पुस्तकामध्ये हिस्ट्री हा शब्द हिरोडोटस याने प्रथम मांडला। आणि कार्ल मार्क्स याचा डिस्कोर्स ऑन द मेथड नाहीये, तर कार्ल मार्क्स याचा दास कॅपिटल हा ग्रंथ आहे। कार्ल मार्क्स याने लिहिला ग्रंथ जो आहे लिहिलेला तो दास कॅपिटल आहे, तर दास कॅपिटल हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। ओके, तर इथं काय गडबड करायची नाहीये। पुढचा मुद्दा आपण बघून घेऊया। पुढे बघा, पुढील आता संकल्पना आपण स्पष्ट करायला घेऊया सगळ्या। बघा संकल्पना स्पष्ट करा, परीक्षेला येतं द्वंद्ववाद म्हणजे काय, ही संकल्पना जर आली तर आपल्याला बघा हे असे मुद्दे पाहिजे। पहिला मुद्दा काय लिहायचा, हेगेल जॉर्ज फ्रेडरिक हेगेल यांनी द्वंद्ववाद जी आहे ती संकल्पना मांडली। तो काय म्हणतो की हेगेलच्या मते घटनेचा अर्थ लावण्यासाठी कुठलीही एखादी घटना असेल, घडलेली घटना, तिचा अर्थ जर लावायचा असेल तर तिची वर्गवारी दोन गटामध्ये करायची। अशी दोन गट, इथं काही माणसं आहेत बाबा, इथं काही माणसं असतील, इथं काही माणसं असतील, हे दोन गट। ओके, ही दोन गटामध्ये त्या एखाद्या कुठलीही घटना असेल तर तिची वर्गवारी अशा दोन गटामध्ये करावी लागते। त्याशिवाय मानवी मनाला घटनेचे आकलन होत नाही। म्हणजे त्या घटनेची वर्गवारी दोन गटामध्ये करायची, म्हणजे एक पॉझिटिव्ह बाजू, एक निगेटिव्ह बाजू। म्हणजे एक जी बाजू आहे घटनामध्ये ठेवली की काही लोक त्या घटनेच्या विरुद्ध बोलतील, काही लोक त्या घटनेच्या बाजूने बोलतील, त्याशिवाय त्या घटनेचं पूर्ण आकलन होत नाही। कुठल्याही घटनेचा एकाच दृष्टीने जर आपण अभ्यास केला, कुठल्याही व्यक्तीला एकाच दृष्टिकोनातून तिची जर चांगलीच बाजू बघत बसलो तर ती चांगलीच वाटते आणि वाईट बाजू पण असू शकते। मग त्या व्यक्तीचा दोन्ही गोष्टींनी विचार करायचा, दोन्ही बाजूने। व्यक्ती असेल, आपण घटनेचा विचार करू, व्यक्तीचा नाही करायचा। ती जी घटना आहे ती दोन्ही बाजूने बघा। म्हणजे पहिला मुद्दा तुम्ही काय लिहायचा या प्रश्नामध्ये की हेगेल याच्यामध्ये कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही। ओके, हा पहिला मुद्दा लिहायचा। दुसरा मुद्दा, उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद, ओके, डायलेक्टिक्स असे म्हटले जाते। कशाला, खरे खोटे चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद म्हटलं जातं। खरे खोटे चांगले वाईट म्हणजे कुठलीही घटना असेल ती खरी की खोटी हा एक विषय झाला, किंवा ती घटना चांगली आहे की चांगली आहे का वाईट आहे। काही लोक चांगली बाजू तिची मांडतील, काही लोक वाईट बाजू मांडतील। अशा प्रकारे दुसरा मुद्दा तुम्हाला लिहायचा की खरे खोटे चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हटले जाते। या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, कुठलाही एखादा सिद्धांत मांडला की त्यानंतर त्या सिद्धांताला छेद करणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो। त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर किंवा चर्चेनंतर त्या दोहांचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते। म्हणजे काय होतं की एखादा सिद्धांत समोर मांडला जातो। ओके, बघा या पद्धतीमध्ये काय केलं जातं, एक सिद्धांत, कुठलाही एखादा सिद्धांत घेतला जातो की प्रथम एक सिद्धांत मांडला जातो आणि त्यानंतर त्या सिद्धांताला छेद करणारा प्रतिसिद्धांत म्हणजे त्या सिद्धांताच्या अपोजिट सिद्धांत मांडला जातो।
हा एक सिद्धांत घ्यायचा आणि त्याच्या अपोजिट दुसरा सिद्धांत आणि त्या दोघांवरती चर्चा करायची. या सिद्धांताच्या बाजूने बोलायचं, अपोजिट बाजूने पण बोलायचं आणि त्या सगळ्या चर्चेनंतर मग एक काहीतरी नवीन रसायन तुम्हाला मिळेल, एक नवीन काहीतरी उत्पत्ती तुमच्या समोर येईल. ती जी मांडणी आहे, ती नवीन जी मांडणी आहे, ती मांडणी जी आहे ती सुयोग्य असेल, तीच मांडणी योग्य असणार आहे असं गृहीत धरलं जातं. आणि याच पद्धतीला आपण काय म्हणतो, द्वंद्ववाद म्हणतो. हे 3 मुद्दे तुम्ही लक्षात घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो, याचा वाटलंच तर. 3ही पॉईंट खूपच इम्पॉर्टंट आहे. ओके, द्वंद्ववाद मध्ये. आता पुढे जाऊ आपण. स्वाध्यायामधला पुढचा जो मुद्दा आपल्याकडे आहे तो म्हणजे ॲनल्स प्रणाली म्हणजे काय. बघा या ठिकाणी ॲनल्स प्रणाली जी आहे त्यावरती आपण चर्चा करूयात. बघा 20व्या शतकात ॲनल्स प्रणाली ही एक तुम्हाला टिप लिहायला किंवा एखादी व्याख्या संकल्पना स्पष्ट करायला आपल्याला येऊ शकते. ॲनल्स प्रणाली काय बाबा, 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ही ॲनल्स प्रणाली जी आहे तिची उत्पत्ती कुठे झाली, फ्रान्समध्ये. फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. इतिहास लेखनाची एका वाक्यामध्ये जर प्रश्न आला, इतिहास लेखनाची जी प्रणाली आहे ॲनल्स प्रणाली ती कुठे उदयास आली, तर फ्रान्समध्ये उदयास आली. ओके, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा, पहिल्या मुद्द्यात काय लिहायचं की ही प्रणाली कुठे, पहिल्या मुद्द्यामध्ये तुमच्याकडे कुठे उदयाला आली, तर ती फ्रान्समध्ये उदय आली. फ्रान्समध्ये उदयाला आली हे तुमचं पाहिजे. म्हणजे कुठे, फ्रान्स. मग कुठे, फ्रान्स हे 2 शब्द लक्षात ठेवले की बाबा मग इथं तुम्ही लिहू शकता. आणि कधी, कुठे आणि कधी. ओके, कधी मध्ये काय आलं, 20व्या शतकाच्या कुठे, फ्रान्समध्ये. बघा 20व्या शतकाच्या सुरुवातीला, बघा इथं कधी कुठे फ्रान्स लक्षात ठेवलं. कधी म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला कुठे, फ्रान्समध्ये ॲनल्स प्रणाली उदयास आली. विषय संपला. 3 शब्दामध्ये अख्खी ओळ पाठ झाली तुमची. कुठे, कधी, 20व्या शतकाच्या सुरुवातीला कुठे, फ्रान्समध्ये काय झालं, ॲनल्स प्रणाली जी आहे ती उदयास आली. विषय संपला. अशा पद्धतीने आपण हे एक वाक्य जे आहे ते लक्षात ठेवू शकतो. अशी ट्रिक तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वाक्य लक्षात ठेवताना करावी लागेल. ओके, पुढचा मुद्दा लिहायचा. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला वेगळी दिशा मिळाली. आता काय झालं बाबा ॲनल्स प्रणालीमुळे, तर इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा मिळाली. कोणती दिशा मिळाली, तर इतिहास लेखनाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राज्ये, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता, मग याच्यामुळे काय झालं की बाबा एक नवीन विचारसरणी उदयास आली की बाबा इतिहास लेखनाला एक नवीन दिशा मिळाली. यापूर्वी काय केलं जायचं की इतिहास लेखन म्हणजे राजकीय घडामोडी, राजे महाराजे यांनी काय पराक्रम केलं, यांनी जे काही झेंडावंदन केलेलं आहे ते सगळं इतिहासामध्ये लिहिलं जायचं. याच्यामध्ये राजकारण, मुत्सद्देगिरी, जी काही 2 राज्यांमध्ये युद्ध झाली याचाच विचार इतिहास लेखनामध्ये केला जायचा. मग ॲनल्स प्रणाली काय म्हणते की बाबा ॲनल्स प्रणालीमध्ये असा एक विचार समोर आला की इतिहास लेखन करताना तुम्ही फक्त राजकीय घडामोडी नका लिहू, फक्त तुम्ही युद्ध किंवा बाबा मुत्सद्देगिरी असेल, महान नेते, राजे राजवाडे यांची सगळी माहिती नका लिहू, या भोवतीच तुम्ही इतिहासाला केंद्रित नका करू. तर त्यांनी काय सांगितलंय, तर न करता त्या तत्कालीन हवामान कसं होतं, स्थानिक लोक कशी होती, शेती कशी होती, व्यापार कसा होता, तंत्रज्ञान कसं होतं, दळणवळण, संपर्काची साधने कशी होती, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता, या सगळ्या विषयांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला 2 गोष्टी इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इतिहासाचा अभ्यास जो आहे, इतिहासाचा अभ्यास कसा न करावा आणि कसा करावा या गोष्टी तुम्हाला ॲनल्स प्रणालीमध्ये मिळतात. ॲनल्स प्रणाली काय म्हणते की इतिहासाचा अभ्यास कसा नाही केला पाहिजे, इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, महान नेते, राजे रजवाडे यांची युद्ध याच गोष्टीवर केंद्रित न करता, इतिहासाचं लेखन याच गोष्टीवरती केंद्रित न करता तत्कालीन हवामान कसं होतं, आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कसं होते, तंत्रज्ञान, व्यापार, दळणवळण, संपर्काची साधने कशी होती, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार ॲनल्स प्रणालीमध्ये या इतिहास लेखनामध्ये झाला पाहिजे, इतिहास लेखनामध्ये आपण केला पाहिजे. हे महत्त्वाचं म्हणजे याचा अभ्यास करणे सुद्धा महत्त्वाचे मानले जाऊ लागले. आणि तिसरा मुद्दा, ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. ॲनल्स प्रणाली विकसित करण्याचं जे श्रेय आहे ते फ्रेंच इतिहासकारांना दिलं जातं. आता मी बाकी सगळं रफ करतो. हे जे मुद्दे आहेत हे 3 मुद्दे यांचा स्क्रीनशॉट तुम्ही वेळोवेळी मारून घेऊ शकताय, परंतु व्हिडिओला तुम्ही सेव्ह करून ठेवा. आपल्या सगळ्यांसाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. पुढचा मुद्दा बघा, या ठिकाणी आपल्याला दिसतोय की सकारण कारणे द्या. मित्रांनो, ही कारणे खूप महत्त्वाची आहे. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. स्त्रीवादी लेखन, मित्रांनो, स्त्रीवादी लेखनाचा जो पॅरेग्राफ तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसतो इतिहासामध्ये, तिथे तुम्हाला या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मिळतात. बघा, स्त्रीवादी लेखन जे आहे ते खूप महत्त्वाची प्रक्रिया होते. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना.
इतिहास लिहिताना या अगोदर पुरुष प्रधान पद्धतीमध्ये म्हणजे पुरुषांची बाजू घेऊनच राजांनी काय केलं, यांनी काय केलं, त्यांनी केलं, म्हणजे पुरुषांची बाजू घेऊन इतिहास लिहिला जायचा. परंतु नंतर एक नवीन दृष्टिकोन उदयास आला, त्याला स्त्रीवादी इतिहास लेखन म्हटलं जातं. याच्यामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची केलेली पुनर्रचना. काय? स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची केलेली पुनर्रचना म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. सीमा दो बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. आता स्त्रीवादाची मूलभूत भूमिका कोणी सिद्ध केली? सीमा दो बोव्हा यांनी सिद्ध केली. या फ्रेंच विदूषिकेने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पहिल्या मुद्द्यात काय आलं पाहिजे, स्त्रीवादी लेखन म्हणजे काय आणि तिची भूमिका कोणी सुरुवातीला स्पष्ट केली, तर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची केलेली पुनर्रचना. आणि ह्याचा जो विकास आहे किंवा ही जी संकल्पना आहे सर्वप्रथम कोणी मांडली? सीमा दो बोव्हा याने ही भूमिका सिद्ध केली सर्वप्रथम, स्त्रीवादाची मूलभूत भूमिका. दुसरा मुद्दा, स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. याच्यामध्ये कशाचा भर दिला की बाबा स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करणं, ओके, स्त्रियांचा अंतर्भाव करण्यासोबतच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. पुरुष प्रधान जो काही दृष्टिकोन होता, ओके, त्या दृष्टिकोनाचा पुनर्विचार आता केला पाहिजे असा भर दिला होता. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. ओके, या सगळ्या मुद्द्यांचा, या 3 मुद्द्यांचा विचार जो आहे तो आपण या प्रश्नामध्ये करू शकतो. ओके, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा आपण समजून घ्यावा. बघा, मायकल फुको यांनी आर्किओलॉजी ऑफ नेचर हा ग्रंथ लिहिला. आपण मगाशी बघितलं, पहिल्या काहीतरी एका चुकीची जोडी ओळखा त्याच्यामध्ये होता. मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. असं काय म्हटलं जातं बाबा यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व? तर त्याची काही कारणं आहेत. पहिला मुद्दा काय बाबा, मायकल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. मायकल फुको काय म्हणतात की तुम्ही नुसते काय करता, इतिहास लेखन करत असताना काल 1 तारखेला काय झालं, 2 तारखेला बाबा 1910ला काय झालं, नंतर 11ला काय झालं, 1920ला काय झालं, 22ला काय झालं, ती कालानुक्रमे तुम्ही नुसती मांडणीच करता इतिहासाची. म्हणजे ज्या काही घटना घडलेल्या आहेत फक्त त्या लिहून काढतात. ज्या घटना घडल्या ज्या जशा तशा आपण लिहून काढल्या. परंतु तसं काय करायची आवश्यकता नाही. म्हणजे मायकल फुको हे काय म्हणतात की तुम्ही कालक्रमानुसार जी काही इतिहासाची अखंड मांडणी करताय ती चुकीची पद्धत आहे. तो म्हणतो तुम्ही कालक्रमानुसार जी मांडणी करता ती चुकीची. अरे मग खरी मांडणी काय हे या ठिकाणी हा म्हणतो. तो काय म्हणतो, त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचवणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसते. म्हणजे अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचं उद्दिष्ट नाही आहे, तर भूतकाळातील स्थित्यांतर जी काही झाली म्हणजे जे काही बदल झाले त्या बदलाचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. म्हणजे जे काही बदल घडून आले, बरोबर, त्या बदलाचे स्पष्टीकरण, अमुक बदल का झाला, बरोबर, अमुक बदल का झाला ते त्या बदलाचं तुम्ही स्पष्टीकरण द्या. तो बदल झाला हेच तर सांगाच, पण नुसतं तेच सांगू नका की बदल झाला, अमुक बदल झाले. तर ती बदल जे झाले त्या बदलाचं स्पष्टीकरण देणं खूप गरजेचं आहे. आणि फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावरती अधिक भर दिला. जे काही इतिहासामध्ये स्थित्यांतर झालं, जे काही इतिहासामधील बदल झाले त्या बदलांवर, बरोबर ना, त्या बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. ठीक आहे, हा झाला दुसरं कारण द्या. त्याच्यानंतर पुढे आपल्याकडे एक मुद्दा आहे. बघा, 20 ते 25 शब्दात, 25 ते 30 शब्दात उत्तर लिहा. इतिहास लेखन म्हणजे काय? बघा, इतिहास लेखन म्हणजे काय? इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हटले जातात. ही व्याख्या मित्रांनो समजून घ्या नीट. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे, इतिहासामध्ये जे काही पुरावे असतील उपलब्ध त्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून त्या इतिहासातील पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करायचं आणि ते केल्यावर भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते. अशी मांडणी करण्याची पद्धत जी आहे त्या पद्धतीला इतिहास लेखन म्हटलं जातं. आणि ही मांडणी करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? इतिहासकार म्हणतात. इतिहासकार, इति घस वाटतो तुमचा, इतिहासकार ही मांडणी जो करतो त्याला आपण काय म्हणतो? इतिहासकार म्हणतो. ही मांडणी करतो, या मांडणी करण्याच्या पद्धतीला इतिहास लेखन म्हणतात, पण ही मांडणी जो करतो त्याला आपण इतिहासकार असं म्हणतो. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा एक प्रश्न आहे आपल्याकडे या ठिकाणी. इथं तर रिकामीच दिसते स्लाइड.
रेने देकार्त, बघा या ठिकाणी काही मुद्दे आहेत, आपण गडबड झाली, हां एक मिनटं, फक्त एकच मिनटं, आपण थोडंसं जरा ह्याला जरा स्लाईडला थोडी आपण पुढे घेऊ म्हणजे आपल्या सगळ्यांना नीट व्यवस्थित दिसेल. एकच मिनटं, यस ओके ठीक आहे. चला बघा या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, हां इथं बघा इथे 2 प्रश्न आपण लागोपाठ घेतलेले तुम्हाला दिसतील. बघा इथे एक प्रश्न आपल्याकडे, रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला? रेने देकार्त मित्रांनो, रेने देकार्त हे नाव खूप महत्त्वाचं आहे इतिहासामध्ये. इतिहासासोबत याचं नाव गणितामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. गणितामध्ये जो आपल्याला आलेख दिसतो, आलेख, या आलेखाचा जनक रेने देकार्त आहे. गणितामध्ये जो आलेख आपण काढतो तो आलेख जो आहे तो सर्वप्रथम रेने देकार्त यांनी आलेखाचा शोध लावला. ओके, आता पुढे जाऊ. इतिहासामध्ये त्यांचं बघा काय नेमकं मत आहे की यांनी काय सांगितलं रेने देकार्तने की इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. या मताचा आग्रह रेने देकार्त यांनी केला. काय मोठा विषय नाही. रेने देकार्त यांचा आग्रह काय होता की इतिहास ज्यावेळेस तुम्ही लिहिता, इतिहासाचं संशोधन करता, त्यावेळेस तुम्ही जी काही कागदपत्र वापरता ती कागदपत्रामध्ये ते काही कागदपत्रे असतील, काही जुनी नाणी असतील, काही ताम्रपत्रे असतील किंवा इतर कुठलीही साधनं असेल, त्या साधनांची सत्यता पडताळून बघा. ती साधने खरी पाहिजे, 100% खरी पाहिजे. 50-50 पण नको आहे, 0 तर नको आहे. ती साधनं 100% तुमची खरी पाहिजे. त्याची विश्वासार्हता जी आहे ती तपासणं खूप गरजेचं आहे. किती विश्वसनीय ती साधनं आहे ज्याचा तुम्ही वापर करताय. ती साधनं जर का बरोबर असेल तर तुमचा जो इतिहास लिहिला जाईल तो खरा लिहिला जाईल, तो बरोबर लिहिला जाईल. परंतु ती साधनं चुकीची असतील, ती साधनं खोटी असतील तर इतिहास लिहिताना अडचणी येतील. इतिहास जो आहे तो तुमचा खरा लिहिला जाणार नाही. इतिहास कदाचित खोटा लिहिला जाऊ शकतो, चुकीच्या पद्धतीने लिहिला जाऊ शकतो. पुढे भविष्यामध्ये खूप साऱ्या दुरुस्त्या त्याच्यामध्ये करण्याची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे ज्या साधनांचा तुम्ही ऐतिहासिक साधनांचा विशेषतः कागदपत्र जे आहे त्यांची विश्वासार्हता तपासून घेणं खूप आवश्यक आहे, असं मत जे आहे ते रेने देकार्तने धरलं. अशा मताचा आग्रह जो आहे तो रेने देकार्त यांनी धरला आहे. हा महत्त्वाचा मुद्दा. पुढे बघा, व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे काय म्हटले जाते? बघा एकतर मगाशी आपण रिकामी जागा पण बघितली की आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंब यांना म्हटलं जातं, तर व्हॉल्टेअर यांना म्हटलं जातं आधुनिक इतिहास लेखनाचे जनक. तर असं त्यांना का म्हटलं जातं त्याचं पण एक कारण आहे. बघा काय कारण आहे. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावर लक्ष केंद्रित न करता तत्कालीन सामाजिक परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. बरं यांनी काय विचार मांडला? पहिली गोष्ट तुम्हाला काय लिहिणं गरजेचं आहे या कारणे व्हॉल्टेअर यांनी काय विचार मांडला? व्हॉल्टेअर यांनी काय विचार मांडला की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित नाही करायचं. तुम्ही फक्त वस्तुनिष्ठ सत्य मांडू नका किंवा घटनांचा कालक्रमच मांडू नका. तो वस्तुनिष्ठ सत्य, घटनांचा कालक्रम मांडत असताना तुम्ही तत्कालीन ज्या काळातली जे काही सत्य मांडताय, ज्या काळातल्या घटना तुम्ही लिहिताय, त्या काळातील समाजाच्या परंपरा कशा होत्या, त्या काळात व्यापार कसा होता, त्या काळात अर्थव्यवस्था कशी होती, त्या काळात शेती कशी होती, या सगळ्यांचा विचार, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हा विचार सुद्धा तुमच्या लेखनातून तुम्ही मांडला पाहिजे. त्या काळातल्या घटना लिहित असताना या सगळ्या गोष्टींचा विचार मांडला पाहिजे. हा विचार कोणी मांडला? व्हॉल्टेअर यांनी मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. म्हणजे इतिहासाची मांडणी करत असताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असा विचार पुढे आला आणि म्हणून व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. ठीक आहे, बघा याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय. आता जरा पुढे जाऊ आपण. पुढचा मुद्दा बघा, इथे एक संकल्पना स्पष्ट करा. तुम्हाला कदाचित व्यवस्थित दिसणार नाही, जरा आपण अजून जरा थोडंसं हे करू. बघा बघा या ठिकाणी काय आहे की पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचं होतं. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत कोण कोण आहे? एक रेने देकार्त, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, त्याचबरोबर व्हॉल्टेअर, लिओपोल्ड व्हॅन रँके हे युरोपातील महत्त्वाचे विचारवंत आहेत. हे आपण या ठिकाणी लिहू शकतो. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. संकल्पना चित्रानंतर आपण पुढच्या चित्राकडे वळूयात. पुढे बघा, आता थोडंसं हे वाढवू. पुढचा मुद्दा, सविस्तर उत्तरे लिहा मित्रांनो. हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. सविस्तर उत्तरे सुद्धा या ठिकाणी आता आपण जरा बघूयात. सविस्तर उत्तरामध्ये काय की आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती? आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये आहेत महत्त्वाची मित्रांनो. बघा काय काय वैशिष्ट्ये.
पहिलं वैशिष्ट्य काय, या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. आधुनिक इतिहास ज्यावेळेस आपण लिहिला जातो त्यावेळेस ते 4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न काय, याची सुरुवात, या पद्धतीची जी सुरुवात आहे, 4 पद्धती आहेत. त्या 4 पद्धतीमध्ये पहिली पद्धत काय बाबा, ते पद्धतीची जी वैशिष्ट्य आहेत, आधुनिक लेखनाच्या पद्धतीची जी 4 वैशिष्ट्ये आहे, त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य असं आहे की या पद्धतीची जी सुरुवात आहे योग्य प्रश्नाच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. म्हणजे योग्य प्रश्न समोर मांडला जातो आणि तिथून ती सुरुवात होते. हे जे प्रश्न आहेत, जे काही प्रश्न सुरुवातीला विचारात घेतले जातील, ज्या प्रश्नांची उत्तरं, ज्या प्रश्नांचा उत्तराच्या शोधामध्ये आपण जात असतो, हे जे प्रश्न आहेत ते भूतकाळात मानवी समाजाच्या समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. म्हणजे हे जे प्रश्न आहेत, ज्या काळातला इतिहास लिहायचा आहे त्या काळामध्ये मानवाने ज्या काही कृती केलेल्या असतात त्या कृतीशी संबंधित हे प्रश्न असतील आणि त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी किंवा कथा कहाण्यांशी अजिबात जोडलेला नसतो. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते. म्हणजे बघा, ही मांडणी लिहित असताना, या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचाच आधार घेतला जातो. कशाचा? विश्वासार्ह पुराव्यांचा आधार घेतला जातो. त्यामुळे ही जी मांडणी आहे ती तर्कसंगत होते, चुकीची होत नाही. आणि चौथा मुद्दा, मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहास विषयात मानव जातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. म्हणजे मानवाने भूतकाळामध्ये ज्या काही कृती केल्या गेलेल्या आहेत त्या कृतींच्या आधारेच इतिहास विषयात मानव जातीच्या वाटचालीचा वेध या ठिकाणी घेतला जातो. हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे सविस्तर उत्तरेमध्ये. ठीक आहे, आता पुढे जाऊ थोडंसं. पुढे या ठिकाणी बघा, आणखी एक प्रश्न आहे की कार्ल मार्क्स यांचा आहे. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत. कार्ल मार्क्स यांनी जो काही वर्ग सिद्धांत मांडला तो खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ तर लिहिलाच आहे, आपल्याला माहिती आहे. मगाशी आपण बघितलं चुकीच्या जोडीमध्ये आपल्या लक्षात आलं की कार्ल मार्क्स यांचा ग्रंथ काय की दास कॅपिटल. आता यांनी जो वर्ग सिद्धांत मांडला बघा, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने आपल्या दास कॅपिटल या ग्रंथात वर्ग सिद्धांत मांडला. पहिली गोष्ट, वर्ग सिद्धांत कुठं मांडला त्यांनी, कुठल्या पुस्तकात मांडला? दास कॅपिटल. बघा, यांचं हे लक्षात घ्या, कार्ल मार्क्स, दास कॅपिटल, वर्ग सिद्धांत, हे 3 शब्द तुम्ही लिहून घ्या. असं वाटलंच तर लिहून घ्या, कार्ल मार्क्स, दास कॅपिटल आणि वर्ग सिद्धांत. कार्ल दास वर्ग, एवढं लक्षात आलं. कार्ल मार्क्स यांनी आपल्या दास कॅपिटल या पुस्तकामध्ये त्यांचा वर्ग सिद्धांत मांडला. या वर्ग सिद्धांताची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. विषय संपला. बघा, पहिला मुद्दा, त्याचे मत, इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. हा काय म्हणतो की इतिहास जो आहे तो अमूर्त कल्पनांचा नाहीये, तो जिवंत माणसांचा आहे. काय इतिहास कशाचा आहे? जिवंत माणसांचा शब्द लक्षात घ्या, जिवंत माणसांचा. इतिहास जिवंत माणसांचा आहे म्हणतो, तो अमूर्त कल्पनांचा नाहीये, तर जिवंत माणसांचा इतिहास आहे. त्याच्यात पुढे काय म्हणतो, मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसांमध्ये नातेसंबंध अवलंबून असतात. बरोबर, मूलभूत गरजा भागवण्यासाठी, म्हणजे ज्या मूलभूत गरजा असतात माणसाच्या त्या भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांचं जे काही स्वरूप आहे, उत्पादनाची जी साधनं आहे ती स्वरूप आणि मालकीवर माणसांमध्ये नातेसंबंध अवलंबून असतात. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समान प्रमाणात मिळत नाहीत. मित्रांनो, उत्पादनाची जी काही साधने आहेत आजही आपण बघतो की सगळी साधने जी आहेत ती समप्रमाणामध्ये नाही मिळत लोकांना. काही लोकांना खूप जास्त मिळतं, काही लोकांना खूप कमी मिळतं. काही गरीब असतात, काही श्रीमंत असतात, काही नोकर असतात, चाकर असतात, तर काही मालक असतात, आपल्याला हे माहिती आहे. त्यामुळे ही जी काही उत्पादनाची साधनं आहेत, ही साधने जी आहेत ती सर्व घटकांना समान प्रमाणात मिळत नाही. उत्पादन साधनेच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते. उत्पादनाच्या साधनांच्या या असमान वाटपामुळे ज्या लोकांकडे साधनं जास्त आहेत ते वरच्या लेवलला असतात, ते श्रीमंत असू शकतात, आणि ज्यांच्याकडे साधनं कमी आहेत ते गरीब असू शकतात. अशा प्रकारे विषम विभागणी होते. ओके. आणि उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग, ज्या वर्गामध्ये उत्पादनाची साधनं जास्त प्रमाणात ताब्यात आहे, पैसा, गाडी, बंगला, जमीन जुमला भरपूर काही आहे, फॅक्टऱ्या आहेत, अशी जे काही वर्ग आहेत ते आर्थिक शोषण करतो. कोणाचे? अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो, आणि त्यातूनच वर्ग संघर्षाला सुरुवात होते. आणि मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. अशा प्रकारचं मत कोणी मांडलं? तर अशा प्रकारचं मत कार्ल मार्क्स यांनी मांडलं, आणि यालाच कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत म्हटला जातो. ओके, तर हा तुमच्या लक्षात आला असेल. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्ही 4 मुद्द्यांमध्ये लिहू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हा पुढचा 3रा प्रश्न आपण बघूयात. आता 3रा मुद्दा काय की लिओपोल्ड वॉन रांके यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
आता व्हॅन रांके यांचा काय बाबा बघा, लिओपॉल्ड व्हॅन रांके यांनी इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतातून त्यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांची मतं बघा, या ठिकाणी 3 मतं त्यांनी मांडली. पहिला मत काय बाबा, इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. काल्पनिकता नको, तर्कसंगत पाहिजे, तर्कशुद्ध पाहिजे, लॉजिकली तुम्ही इतिहास लिहिला पाहिजे, तिथं काल्पनिकता नको. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. इतिहास लेखनामध्ये काल्पनिकता नसावी, चिकित्सापूर्वक संशोधन व्हावे, असं मत या ठिकाणी लिओपॉल्ड व्हॅन रांके यांचं आहे. दुसरा मुद्दा काय आहे की बाबा इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे, दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येतं. काय मुद्दा की इतिहास लेखन करताना ज्या काही घटनांशी संबंधित जी काही तुमची कागदपत्र असतील, जे काही डॉक्युमेंट असतील, जे काही दस्तऐवज असतील, यांचा कसून शोध घेणं गरजेचं आहे. ओके. पुढचा तिसरा मुद्दा, रांकेच्या मध्ये इतिहास लेखनात जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. इतिहास लेखनामध्ये तुम्ही जागतिक इतिहास जो आहे, जागतिक इतिहास लेखनावरती आपण जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला पाहिजे, असं त्यांचं मत होतं. तर अशा प्रकारे आपण त्यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट करू शकतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे चौथा, हे आपण फटाफट बघूया आता. हेगल याने इतिहासाच्या संदर्भात मांडलेले विचार. बरोबर, हेगेल यांनी काय मांडलं, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी इतिहासाच्या संदर्भात पुढील विचार मांडले. पहिला विचार काय, ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. सगळे तेच म्हणतात, ऐतिहासिक वास्तव जे आहे ते तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. दुसरा मुद्दा, इतिहासातील वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. हे डबल झालं मला तर वाटतंय. ओके. इथं तिसरा मुद्दा, वेळोवेळी मिळत गेले, हा नाही लिहिला तरी चालेल मुद्दा, पहिला नंतर डायरेक्ट तिसरा बघा. वेळोवेळी मिळत गेलेल्या पुराव्यांच्या आधारे इतिहासकाराचे त्या घटनेबाबतचे प्रतिपादन बदलत जाणे स्वाभाविक आहे. बघा, एखादा इतिहास ज्यावेळेस एखादा इतिहासकार लिहितो तेव्हा सुरुवातीला त्याच्याकडे काही पुरावे असतात. त्या पुराव्याच्या आधारावरती तो इतिहास लिहितो, त्याची काही मतं बनतात आणि त्याच्यानंतर त्याला आणखी काहीतरी वेगळे पुरावे मिळतात आणि ते वेगळे पुरावे मिळाल्यानंतर त्याची मतं बदलू शकतात. कारण आता पुरावे वेगळे आहेत, संदर्भ वेगळे आहेत, त्याच्यामुळे मतं बदलणं हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे वेळोवेळी जसजसे पुरावे एक्स्ट्रा त्याला मिळत जातील त्यावेळेस त्या घटनेबाबतचे प्रतिपादन त्याचं बदलू शकतं, हे स्वाभाविक आहे. आणि चौथा मुद्दा काय म्हटला गेलेला आहे, इतिहासातील कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी द्वंद्ववाद पद्धतीने समन्वयात्मक मांडणी करावी. यांनी काय म्हटलं की द्वंद्ववाद पद्धतीने समन्वयक मांडणी करणं गरजेचं आहे, समन्वयात्मक. आणि द्वंद्ववाद म्हणजे काय यावरती आपण मगाशी चर्चा केलेली आहे. हा द्वंद्ववाद आपण मगाशी सुद्धा समजून घेतलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुमच्या स्क्रीनवरती आहे, तर हे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही मारून घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणावर आपण चर्चा केली. या प्रकरणातलं टोटल आपण स्वाध्याय जो आहे तो स्पष्टीकरणासहित मित्रांनो बघितलेला आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा मांडा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.